हाय, नमस्कार. शब्दस्पर्श चॅनलवरती मी आपले सर्वांचे स्वागत करते आहे. मी नम्रता, माझी स्वलिखित कथा आपणास ऐकवत आहे. तर मागच्या भागात आपण बघितले की अन्वीची आई ही बाजारात गेलेली. ती आली आणि आता पुढील भाग आपण ऐकतो आहोत. ठक 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 ठक. अन्वी, अगं अन्वी, झोपलीस की काय? अगं दरवाजा उघड ना. अन्वीची आई डोरबेल वाजवू लागली. ट्रिंग 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 ट्रिंग. ऑटोवाला म्हणाला, अहो काकू, मला उशीर होतो ना. एक चावी आपल्याकडे ठेवायची ना. बरं बरं, ते सामान इथे वरांड्यात ठेव. आजकालची मुलं, काही चिंता नसते. आई आली की नाही बघायला हवं ना. अन्वीची आईसुद्धा कंटाळून बाहेर वरांड्यात बसली. कसे लोक आहेत इकडे, बघतात पण साधे बोलतसुद्धा नाहीत. मी ह्या बाईशी येणाऱ्या बोलून बघते. त्या बाईला अन्वीची आई आवाज देऊ लागली. काकू, अहो काकू, जरा ऐकताय का? त्या बाईने खूप रागात अन्वीच्या आईकडे बघितले आणि जो पुढे भरभर भरभर निघून गेली. अरे, हे काय होतं? मी असं काय बोलले त्या बाईंना? इतकं का बरं माझा राग आला त्यांना? चला जाऊ द्या. परत येणाऱ्या मुलीशी बोलते मी. हॅलो बेटा, ऐकतेस का? काकू, तुम्ही मला आवाज दिला? हो. तुम्ही इथे राहता? हो, आत्ता नवीन आले. तुम्हाला माहीत नाही का, हे घर चांगले नाही. 15 दिवस व्हायला आले की इथे काही काही घडतं. तुम्ही हे घर लवकर सोडा. ये ना, इकडे बसू. नको. ही बाहेर आखलेली पांढरी रेष दिसते ना, त्या पलीकडे कोणीही तिकडे येणार नाही. आमचा एक मित्र होता. तो रेषेच्या पलीकडे गेला आणि कायमचा नाहीसा झाला. बघा, ते दूर घर दिसते आहे ना, त्याचे आईबाबा तिथे राहतात. तुम्ही कधीतरी तिथे जाऊन चौकशी करा आणि शक्य तितक्या लवकर हे घर सोडा. तोच दरवाजा उघडायचा आवाज आला. कर्र, अगदी भयानक असा. अन्वीने दरवाजा उघडला. तिची आई दरवाजाशी पाठमोरी होती आणि त्या मुलीचा चेहरा घराच्या दिशेकडे. दरवाजा जसा उघडला, ती मुलगी जोरात किंचाळली आणि जमिनीवर पडली. काय झाले बेटा तुला? अन्वीची आई ओरडू लागली. जवळची बॉटल मधलं पाणी तिच्या चेहऱ्यावर मारू लागले. अरे बेटा, काय झालं? अशी अचानक का खाली पडली? काकू 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 काकू, तिथे चेटकीन आहे. आणि ती उठून धावत पडून गेली. काय झालं हिला? अन्वी येऊन विचारली. काय माहीत मला. ए अन्वी, चल हे सामान घरात घे. आई, तू थांब ना बाहेर. अन्वीला टेन्शन आले होते. घरातील पसारे बघून आई काय म्हणणार? आता ती खूप विचार करू लागली. अगं बस थोडा वेळ. अगं, मी आतापर्यंत बाहेरच होती, परत बाहेर बसायला सांगते. घर अगदी अस्तव्यस्त झालेलं होतं. आता काय करावं? अन्वीला काही कळेना. ठीक आहे, चल आता. अन्वीने विचार केला, जे होईल ते होईल, बघूया. आणि अन्वी सामान घेऊन घरात आली. अन्वीला सुद्धा आश्चर्य झालं. घर अगदी नीटनेटकं, सगळं जागेवर सामान बरोबर ठेवलेलं. तिला वाटलं, काय झालं? 2 मिनिटापूर्वी घराचे दृश्य फारच अस्तव्यस्त वाईट झाले होते. कुठलीही वस्तू जागेवर नव्हती. मेणबत्त्या, ते कोंदट वास, सगळं नाहीसं झालं होतं आणि घरात अगदी सुगंध अगरबत्तीचा गंध दरवळू लागला होता. तिने जोरात सुटकेचा श्वास घेतला. बरं झालं वाचली, नाहीतर आईने आज माझी कान पछाडच केली असती बरं का. दोघींनी मिळून नंतर सामान लावले. अन्वीची आई म्हणाली, अन्वी, अगं चल स्वयंपाक करूया मिळून. ती म्हणाली, हो आई, तू हो, मी आलेच. दोघींनी मिळून स्वयंपाक केला, जेवण केलं आणि रात्री दोघी आपापल्या बेडवर झोपू लागल्या. अन्वीच्या आईच्या मनात खूप विचार सुरू होते. इतकं सुंदर घर सोडावं लागेल काय? चला, जिवंत राहणार तरच ना. जिवंत राहू तर दुसरं घरसुद्धा घेऊ. अन्वी म्हणाली, आई, काय विचार करतेस तू? काही नाही गं, मी काही विचार करत नाही. चल झोप बघू तू. पण अन्वीच्या आईला रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. ती म्हणाली, असं का बोलली असेल ती मुलगी? असं काय आहे या घरामध्ये? का बरं असं बोलली? सकाळी अन्वी उठायच्या आधीच उठते आणि त्या मुलाच्या घरी जाऊन चौकशी करून येते. सारखे त्या मुलीचे शब्द
अन्वीच्या आईच्या कानावर आदळत होते. खूप मन बेचैन वाटत होते. कसं शोधू मी या घरात काय आहे आणि अन्वीचं काय चाललंय हे कसं शोधू मी, काय करू मी? खूप प्रश्न तिला सतावू लागले. काय असेल या घराचे रहस्य आणि कोण सोडवेल यातून त्यांना? तर आपणास पुढील भाग आणि या घराचे रहस्य ऐकायचे असेल तर तुम्ही लाईक करा आणि कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.